नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र बाह्य स्रोत वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या धुळे उपविभाग क्रमांक 1 मधील संपूर्ण कंत्राटी कामगारांचे ऑगस्ट 2025चे वेतन बाकी असून वेळोवेळी वेतन संदर्भात संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली होती. मात्र खोटे आश्वासित करून प्रशासनाने फक्त वेळ काढूपणा केला. जर दिनांक 29 मे पर्यंत कामगारांचे वेतन न मिळाल्यास 30 मे रोजी संपूर्ण कामगारांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय महावितरणपर्यंत भीक मागो आंदोलन करण्यात येईल. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच औद्योगिक शांतता भंग झाल्यास कंत्राटी कामगार जबाबदार राहणार नाही, असा इशारा कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते. मी प्रशांत लक्ष्मण माळी, महाराष्ट्र बाह्य वीज कंत्राटी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य, केंद्रीय खजिनदार, धुळे उपविभाग 1 महावितरणमधील कंत्राटी कामगारांचा माहे ऑगस्ट 2020चं पूर्ण महिन्याचे वेतन बाकी आहे. सदर वेतनासंदर्भात महावितरण प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून तरी महावितरण प्रशासनाने व एजन्सीने माहे ऑगस्टचं पेमेंट आजतागायत केलेलं नाही आहे. तरी त्या अनुषंगाने पूर्ण संयमाची सीमा पार होता आज कंत्राटी कामगारांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन, सरकारी कामगार अधिकारी यांना पण निवेदन देऊन दिनांक 29 मेपर्यंत जर आमच्या खात्यात आमचं माहे ऑगस्टचं वेतन नाही मिळालं तर आम्ही 30 तारखेला भव्य स्वरूपात भीक मागो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय धुळे ते महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय साखळी रोडपर्यंत भव्य अशा स्वरूपाचं भीक मागो आंदोलन करणार आहोत, याची प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी माहिती देऊ. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.